बॅनर लावणं चालू आहे काम. इथं आलेलं आहे यशवंत टावर, लालपरी जुनी आठवण गावची. अजून या आपली तयारी सुरू आहे संध्याकाळच्या मिरवणुकीची. म्हणजे आपली देवी इथेच मिरवणुकी इकडे येणार आहे. हे पताके वगैरे लावून झालेले, बॅनर लावून झालेले आहे. तर आम्ही तयार झालेलो आहे, कुर्ते वगैरे घालून, टोप्या घालून. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रणय बाजवटे आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. तर जसं की तुम्ही दोन्ही ब्लॉगला सपोर्ट केलात, प्रेम दिलात, प्रतिसाद दिलात, तसंच ह्याही ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या. तर आज मी चाललो आहे गावी रत्नागिरीला, म्हणजेच आपल्या कोकणामध्ये आपल्या वाडीच्या कुलदेवताच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनासाठी. तर उद्या आपला कुलदेवताच्या मिरवणूक आहे, परवा प्राणप्रतिष्ठापना आहे. तर हा ब्लॉग पुन्हा तुम्ही लास्टपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. हेच आता आपण इथे आलेलो आहे यशवंत टावर बिल्डिंगच्या स्टॉपची इथे. तर आपली बस तिकडनं सुटलेली विरारवरनं. थोड्याच वेळा तिकडे येईल, मग आम्ही सगळे सामान सगळं तिकीट टाकून आम्ही पण इकडं निघू, पुढे स्टॉप घेत जाऊ. नंतर मग तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास असा आहे. जी बस आता आलेली आहे, आपण आता बसलो आहे. बाकी सगळे माणसं पण बसतात, दाखवतो तुम्हाला. आपली सगळे माणसं बसतात, ते सगळे सीट वगैरे बघून घेतात आहे, कुठल्या कुठे बसतात आहे. हाय दाखवतो पुढचा प्रवास. मला पुढे जाऊन पुढे वेगवेगळे स्टॉप्स येतील, ते पण तुम्हाला दाखवतो. तर आपली बस आता निघाली आहे पुढच्या स्टॉपला जायला. आता पुढचा स्टॉप आहे चंदनसार. तिकडे 2 प्रवासी चढतील, तिकडून बोरिवलीला. बोरिवलीच्या पुढे तुम्हाला दाखवतो कसे कुठून प्रवासी चढतील. आता आपली आली आहे स्टॉपला, चंदनसार स्टॉपला आलेली गाडी. 2 प्रवासी आता यायचे येतील आता, म्हणजे आपले गावकरच येणार दुसरे अजून यायचे. ते आले की मग ते पण चढतील. पुढे आम्ही बोरिवलीला स्टॉप. बोरिवलीला पण 2-3 प्रवासी, काही प्रवासी आहेत तिकडे पण. आपले लालपरी जुनी आठवण गावची अजूनही चालते, अजूनही परंपरा तीच चालू आहे. गणपती असो, होळी असो, शिमगा असो, मे महिना असो, चालते लालपरी. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक खूप आले. ट्रॅफिक सुटले म्हणून, तरी ट्रॅफिक खूप वाढली असते. तर पुढे ट्रॅफिक भेटे का माहिती नाही बोरिवलीला. आपण आता बोरिवलीला आलेलो आहे. सगळे अर्धे प्रवासी यायचे होते, ते पण आलेले अर्धे. सगळं सामान वगैरे टाकून घेतो आपण. आता गाडी थोड्याच निघेल आमची. प्रशांत ट्रॅव्हल्स. श्री गणेश गौरी गणेश
आता आम्ही ते जेवायला उतरलेलो आहे. समोर उभे आहे इकडे सगळे. आता जस्ट आम्ही उतरलो जेवायला हॉटेल समोरच. आता आपण आपलं जेवण झालेलं आहे. तर आता आपण निघतो आहे डायरेक्ट. आता मी गावी जाऊन म्हणजेच आता मार्केटला थांबली तर मी तुम्हाला मार्केटचं पण दाखवीन. आणि काळोखा दिसणार नाही, सकाळी लवकर पोहोचेल ते सांगता येत नाही. या आपली तयारी सुरू आहे संध्याकाळच्या मिरवणुकीची. म्हणजे आपली देवी इथेच मिरवणुकी इकडे येणार आहे. हे पताके वगैरे लावून झालेले, बॅनर लावून झालेले आहे. हे बघू शकतात ते बॅनर लावणं चालू आहे काम. तिथे काका रांगोळी काढतात. हे आपलं काका आहे गावकर काका, संजय काका. ते आपल्या ह्यांच्याकडनं माहिती घेऊया की ही प्राणप्रतिष्ठा आपण करतोय ही आपण किती वर्षांनी घडवतोय आपण ही देवीची मूर्ती. ही 5 पिढ्याच्या नंतर त्याने अगोदर घडवलेली ही मूर्ती आहे. त्या आम्ही या 5 पिढ्यानंतर आम्ही नवीन स्वरूपात घडवतो. त्याचं आज प्रतिष्ठा सोहळा आज साजरा करण्यात येत आहे. तर त्याची पिढ्यानपिढ्या आपल्या मुलाबाळांना माहीत नाही की कधी हे स्थापन झालं. गेली 5 पिढ्या आमची 5वी पिढी आहे आणि आमच्या मुलांची 6वी पिढी आहे. त्याच्या अगोदर ज्यांनी बनवले ते आम्हाला कोण माहीतच नाही. परंतु त्याच्या पाठोपाठ जे कार्यक्रम आमच्या बहिणी भवानीचे होतात आहे ते आम्ही सलग आम्ही आताच्या पिढीपर्यंत आम्ही हा प्रोग्राम करतो. वार्षिक त्रिवार्षिक गोंधळ असतो देवीचा. त्याच्यानंतर नवरात्र उत्सव असतो, दिवाळीचा प्रोग्राम असतो, विडा भरणे. हे आमच्या सगळ्या भावकीतले लोक या देवस्थानाची सेवा करतात. त्यामुळे तिच्या आशीर्वादाने तिचं नाव घेऊन आम्ही मुंबईला नोकरी धंद्यासाठी गेलेलो आहे. तर पूर्वपासून आम्ही त्या देवीची आराधना करून तिचं नाव घेऊन आम्ही मुंबईला जाऊन नोकरी धंद्यामध्ये आला सादर व्हायची आमची देवी देवी भवानी. त्या निमित्ताने आपण कार्यक्रम करतो. तर आपलं उद्या जे प्राणप्रतिष्ठापना आहे ते किती वाजता असेल आपलं हे? सकाळी 10 वाजता चालू होईल. 10 वाजता चालू होईल. त्यामुळे काय काय विधी असतील? त्याच्यामध्ये भटजींची जी विधी आहे ती होणार आहे. 6 भटजी लागणार आहे. त्याच्यानंतर सगळे त्याच्यात सुहासनी यजमान त्याच्यामध्ये देवाची प्रार्थना करणार आणि त्याच्यानंतर त्या देवाचं पहिल्या देवाचं जे पाणी आहे ते नवीन देवावरती उतरणार. बरोबर. आणि त्या शास्त्राप्रमाणे भटजीच्या शास्त्राप्रमाणे हे विधी होणार आहेत. ते सर्वांनी सहकार्य करावे. आपल्या भैरी भवानीचे दर्शन घ्यायचं आणि ती तुम्हाला नक्कीच पावेल. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही बघू शकता सगळी तयारी झालेली आहे. आपल्या तिकडे पालखी पण रेडी झालेली आहे. सगळं रेडी. आता आम्ही मिळून थोड्यात निघू लगेच. तर काका आपल्या बघताय. काका पण भारी एकदम मस्त सजले. अगं कुर्ता शोभून दिसतो तुम्हाला, एकदम मस्त शोभून दिसतो तुम्हाला. तर आम्ही तयार झालेलो आहे कुर्ते वगैरे घालून, टोप्या घालून. तर थोड्यातच मिरवणूक निघेल. तर सगळी तयारी. आता बाकीचे तिकडे थोडेफार ताशे वाजवतात आहे. आणि तिकडे पण तिकडे समोर पुढे बँजो लावला आहे. त्या साईडला समोर बँजो लावला. तिकडून स्टार्ट होणार ते आपल्या तिथपर्यंत एंडपर्यंत वाजवणार. तिथपर्यंत आपली मिरवणूक असेल. तर तुम्हाला डायरेक्ट मिरवणुकीला भेटतो. A few moments later. ಶಿವಗಣ ಮಿತ್ತ ಮಾಯನೋ ಕೊಡುತು ಇಸರ ದೇವರನ ಅನು
ತುಣುಕೇನೊಂದು ಅಲ್ದು ಪಿದಡೊಂದು ಭೂಮಿ ಜಟ್ಟೊಂದು ನಿರಿತೆ ಮಿತ್ತಾರೆ ತೂತ ಚೆಂಡಾದೆ ಧರ್ಮ ಹುರಿಪಾದೆ ಸುಗಿದಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಸತ್ಯ ತೋಜಾದೆ ಅರ್ತಿ ಬಿತ್ತಿಡೆ ಮೈ ಮೇರೆ ಮೇರೆ ಮೈ ಮೇರೆ ಮೇರೆ ಪಾಯೆ ಮಣ್ಣೆ ಮೇಲೆ प्रसादात् नमः पार्वतीपदे हर हर महादेव. अंगणाच्या बाहेर जी भक्त मंडळी आहेत त्यांनी कृपया आतमध्ये जागा मिळेल तसं येऊन बसा. सगळ्यांच्यावर अभिषेक करायचा आहे, तेव्हा सगळ्यांनी कृपया आतमध्ये जिथे जिथे जशी जागा मिळेल त्याप्रमाणे थोडंसं बसून घ्या. भविष्यति न संशयः सर्वाबाधा सुगुणा सुवेदनाभ्यर्तिरोपिवा स्मरतोविद्यरुच्चेत संकटाद् रोगान् शेषान् अपहंसि दुष्टान् कामान् सकलान् भीष्टान् त्वामाश्रितानां विपत्नराणां त्वामाश्रितायाश्रयदां प्रयान्ति सुरास्त्वं विष्णु ब्रह्मविष्णुहेश्वराः वासुदेवो जगन्नाथ तथा संकर्षणो प्रत्युषादृतश भवन्तु विजयाय ते आखण्डतो द्रवमार्यमो वै आता तुम्ही
गाईस तुम्हाला सांगतो काल सगळं प्रोग्राम झालेला आहे. प्राणप्रतिष्ठा, भजन, परत मग खेळे, नमन सगळं झालेलं आहे. प्रोग्राम पूर्ण संपलेले आहे. तर आपल्या जीवनातील म्हणजे एक आपलं जे चाकरमानी असतात त्यांच्या जीवनामधील जीवनामधील एक असं दुःखक्षण असतो की परतीचा प्रवास. तो म्हणजे आज आम्ही वर्षानंतर एकदा येणार, 2 दिवसांनी येणार किंवा 2 दिवसासाठी येणार, तरी 2 दिवस पण असे वाटत की खूपच कमी आहे. आणि हा वाला जो प्रोग्राम आहे तो किती वर्षानंतर असा बघायला भेटतो. हे आमच्या गेले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. एक आमचे काका आहे, गावकर काका, ती पण शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे. ते तुम्हाला समजेलच त्याच्यामध्ये की ही प्राणप्रतिष्ठा का केली जाते आणि आपलं नवीन मूर्त्या घडवण्याचं कारण काय आहे. तर आज आम्ही निघालो आहे मुंबईला. तर त्याच्या अगोदर आम्ही विचार केला की चल आपण जाऊन येऊ आपल्या गावदेवीच्या दर्शनाला. तर खाली मंदिर आपल्या चंडिका देवीचं, तिथे आम्ही दर्शन करून येतो आणि तिकडनं मग मुंबईला जाण्यासाठी तयारी करतो. आता जस्ट पोचू तिकडे मंदिरामध्ये. थोडंसं आम्ही शॉर्टकट असं जात होतो, थोडंसं वळसामावून जावं लागतं. काय म्हणतो विराज? बंद आहे ना, काका बोलले. बरोबर वरून जावं लागेल. हा साईड होता पण बंद आहे तिकडचं, म्हणजे इकडून बाहेर येण्याचाच रस्ता होता असं. पण आता आपल्याला 2 रस्ते लागतात, ते म्हणजे शॉर्टकट आणि लॉंग कट. तर मी तुम्हाला डायरेक्ट मंदिर दाखवतो. हे देवळात येण्याचा पायवाटा आहे, म्हणजे आपल्या पायऱ्या. तर तुम्ही बघू शकतात की थोडंसं म्हणजे किती 5 मिनटं ना, फक्त
5 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आपलं येईल लगेच पटकन. तर तुम्हाला एंट्रेन्स दाखवतो आणि पूर्णपणे तिकडच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो. 2-3 मिनटं, हां सॉरी 2-3 मिनटं लागतील बरोबर. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट वारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी संकट निवारी संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वरवर्दी कारक संजीवनी. आपली बस आता आलेली आहे मुंबईला जाण्यासाठी. परतीचा प्रवास चला गायस, मी आता आलो आहे घरी आपल्या. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग पूर्ण तुम्ही लास्टपर्यंत बघा. आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका.